पनवेल प्रभाग समिती ड अंतर्गत मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याचे सोंग पनवेल महानगरपालिकेच्या सह आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी केले. यामध्ये नवीन पनवेल येथील गणेश मार्केटच्या बाजूची चिकन मटण दुकाने, सेक्टर 3 मनसे रोड येथील दुकाने, सेक्टर 13 आमराई गार्डन बाजूला असलेल्या चिकन मटण दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली होती. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली होती. तर महापालिका कार्यक्षेत्रात 4ही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी त्यावेळी दिल्यानं कारवाई करण्यात आली होती. मात्र सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रुपाली माने या थातूरमातूर कारवाई करतात आणि नंतर त्या जागी पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते. याचा अर्थ रुपाली माने यांचे यामागे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले आहेत का, असा सवाल उपस्थित होतो. कारवाई करताना आम्ही पैसेच खात नाही असा आविर्भाव दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांचे लाड आयुक्त का करीत आहेत? पनवेल शहरामध्ये प्रभाग समिती ड अंतर्गत याआधी अमर पाटील यांनी काम केले, तसेच प्रकाश गायकवाड यांनीही धुरा सांभाळली. मात्र त्यांनी कधी चमकोगिरी केली नाही. अतिक्रमण तक्रार केली की तात्काळ कारवाई व्हायची. मात्र रुपाली माने यांच्यात तशी हिंमत नाही का? फक्त चमकोगिरी करायची आणि वाहवा मिळवायची असा प्रकार त्यांनी सुरू केला आहे का, असा सवालही नागरिक विचारत आहेत. श्रीमंतांच्या कोणत्याची बांधकामावर कारवाई करण्याची रुपाली माने यांची हिंमत होत नाही. अनेक गोरगरिबांच्या पोटावर पाय मारण्याचे काम रुपाली माने करत असून काही लोकांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रारी केल्या आहेत. नुकतेच रुपाली माने यांनी ज्या ठिकाणी कारवाई केल्या आहेत त्या ठिकाणी पुन्हा पक्के बांधकाम करून दुकानं थाटण्यात आलेली आहेत. तरी आयुक्त मंगेश चितळे यांनी रुपाली माने यांची उचलबांगडी करून अमर पाटील अथवा पनवेलच्या जनतेशी स्नेह असलेले अधिकारी यांची नेमणूक करावी. अन्यथा लाचलुचपत विभागाकडून महापालिकेत एखादी कारवाई झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नुकतेच लाचलुचपत विभागाच्या रायगड विभागानं पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन माने याला लाच घेताना रंगेहात पकडला. त्यानंतर त्याला तब्बल 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पनवेल तालुक्यातील महसूल विभागात तसेच नोंदणी कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. गोवर्धन मानेप्रमाणे पनवेल महापालिकेत देखील असे माने पदावर राहून भ्रष्टाचार करत असून काही मानेंसारखे अधिकारी तर बांधकाम व्यावसायिकांच्या दावणीला बांधलेले दिसून येतात. एखाद्या बिल्डरसाठी पैसे घेऊन एखादी इमारत अनधिकृत ठरवून सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाला बळी पडणारे असे महापालिकेतले माने कधी सुधारणार? पनवेल महापालिकेतील अधिकारी देखील लाचलुचपत विभागाच्या रडारवर असून कायदेशीर सापळा रचून तो यशस्वी कसा होईल याकडे देखील लाचलुचपत विभागानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचे आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.